Good morning, all my dear children. Last period we have start unit second and 2.1 2.1 you start dying slowly. आनंदी भविष्याची आशा गमावणे किंवा आनंदी भविष्याच्या इच्छा गमावणे नावाची जी कविता आहे त्या कवितेला आपण मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यात आपण वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयी मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला आपण सविस्तरपणे चर्चा केलेलीच आहे. आणि आज आपण प्रत्यक्ष पॅब्लो नरुडा यांची ही जी पोयम आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली नावाची त्या कवितेला आज आपण प्रत्यक्ष सुरुवात करीत आहोत. की यू स्टार्ट डाईंग स्लोली की आनंदी भविष्याच्या ज्या इच्छा आहेत, ज्या आशा आहेत, ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा हळूहळू गमावणे आणि त्या कशा पद्धतीने गमावणे तेच आपण प्रत्यक्ष या कवितेच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. की यू स्टार्ट डाईंग स्लोली आनंदी भविष्याच्या आशा गमावणे किंवा आनंदी भविष्याच्या इच्छा गमावणे. चला तर सर्वात आधी मी तुम्हाला ही जी संपूर्ण कविता आहे ती संपूर्ण कविता रीड आऊट करून दाखवतो. तुम्हाला तुमच्या पुस्तकात या ठिकाणी बघायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण सविस्तरपणे या कवितेच्या प्रत्येक स्टांजामधील प्रत्येक ओळीविषयी प्रत्येक लाईनविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. सो everybody open your textbook page number 42 and look at your textbook. You start dying slowly. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourselves, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same path, if you do not change your routine, if you do not wear different colors or you do not speak to those you don't know, you start dying slowly. Now next remaining paragraphs. If you do not change if you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. Last stanza. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourselves at least once in your lifetime to run away from sensible advice. Pablo Neruda. In this way I have read out whole poem. अशा पद्धतीने मी ही जी संपूर्ण कविता आहे ती संपूर्ण कविता या ठिकाणी मी तुम्हाला रीड आऊट करून दाखवली. समजली का तुम्हाला? अंडरस्टँडिंग झाली का? समजली असेल तर आपण याच ठिकाणी थांबूया. समजली नसेल तर आपण याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत, लर्निंग करणार आहोत, अध्ययन करणार आहोत. बघा, यू स्टार्ट डाईंग स्लोली आनंदी भविष्याच्या इच्छा किंवा अपेक्षा गमावणे हे कवितेचं काय आहे? टायटल आहे. आणि कवितेचे पोएट कोण आहे? पॅब्लो नरुडा यांची ही कविता आहे. बघा या ठिकाणी यू स्टार्ट डाईंग स्लोली फर्स्ट स्टांजा पहिली पंक्ती या ठिकाणी दिलेली आहे की इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. की जर तुम्ही द पोएट टेल्स अस म्हणजे जो कवी आहे तो कवी या ठिकाणी आपल्याला सांगतो की
जर तुम्ही प्रवास केला नाही किंवा जर तुम्ही वाचन केले नाही, की जर तुम्ही, कवी या ठिकाणी आपल्याला सांगतो की जर तुम्ही ट्रॅव्हल केला नाही, ट्रॅव्हल म्हणजे काय, प्रवास, की जर तुम्ही प्रवास केला नाही, इफ यू डू नॉट रीड, आणि जर तुम्ही वाचन केले नाही, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील, तुमच्या जीवनातील जो साऊंड आहे, जो ध्वनी आहे, जो नाद आहे, तो जर तुम्ही ऐकला नाही, तर तुम्ही वी स्टार्ट डाईंग स्लोली, की तेव्हा हळूहळू आनंदी भविष्याच्या ज्या इच्छा आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. म्हणजे तुमचं जे फुल्ली लाईफ आहे, तुमचं जे संपूर्ण जीवन आहे, ते संपूर्ण जीवन त्यामुळे काय होईल, थांबेल, स्टॉप होईल, थांबेल. हेच पहिल्या पंक्तीमधील ज्या सुरुवातीच्या 3 लाईन्स आहेत, या 3 लाईनच्या माध्यमातून या ठिकाणी कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की तुम्ही जर प्रवास केला नाही, जर तुम्ही वाचन केले नाही, किंवा जीवनातील जो साऊंड आहे, की जर तुम्ही तुमच्या जीवनातील जो ध्वनी आहे, किंवा जो नाद आहे, किंवा जो स्वर आहे, किंवा जो साऊंड आहे, तो साऊंड जर तुम्ही ऐकला नाही, तर तुम्ही हळूहळू आनंदी भविष्याच्या ज्या आशा आहेत, ज्या अपेक्षा आहेत, ज्या इच्छा आहेत, त्या इच्छा तुम्ही गमावून बसाल. म्हणजे तुमचं जे संपूर्ण लाईफ आहे, तुमचं जे संपूर्ण जीवन आहे, ते संपूर्ण जीवनच काय होईल, पॉज होईल, स्टॉप होईल, थांबेल. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ म्हणजे काय, स्वतः. ॲप्रिशिएट म्हणजे काय, ॲप्रिशिएट मीन्स वॉट, प्रशंसा करणे किंवा दाद देणे किंवा एखाद्याची योग्यता ओळखणे, असा त्याचा अर्थ होतो ॲप्रिशिएट. ॲप्रिशिएटचा अर्थ काय, प्रशंसा करणे, दाद देणे किंवा मग एखाद्याची योग्यता ओळखणे, असा त्याचा अर्थ होतो ॲप्रिशिएटचा. युअर सेल्फ, स्वतः. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही जर तुमच्या स्वतःमधील ज्या गुड क्वालिटीज आहेत, चांगले वैशिष्ट्य आहेत, आणि ते चांगले वैशिष्ट्य, चांगले गुण तुम्ही स्वतः जर तुम्ही ओळखलात नाहीत, आणि त्यांना जर तुम्ही दाद दिली नाही किंवा प्रशंसा दिली नाही, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. असं कवी या कवितेची जी फर्स्ट पंक्ती आहे, पहिला स्टांजा आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की तुम्ही जर प्रवास केला नाही, तुम्ही जर वाचन केलं नाही, तुम्ही जर तुमच्या जीवनातील जो साऊंड आहे, जो ध्वनी आहे, जो नाद आहे, तो नाद जर तुम्ही ऐकला नाही, तर तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, ज्या इच्छा आहेत, त्या तुम्ही गमावून बसाल. म्हणजे तुमचं जे संपूर्ण जीवन आहे, ते तुमचं संपूर्ण जीवन काय होईल, पॉज होईल, सीज होईल, थांबेल, स्टॉप होईल, थांबवलं जाईल. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, की तुमच्या स्वतःमध्ये असलेल्या ज्या चांगले गुण आहेत, आणि त्या चांगल्या गुणांची जर तुम्ही वाहवाह केली नाही, प्रशंसा केली नाही, किंवा तुमच्या अंगामध्ये, तुमच्या शरीरामध्ये असलेले जे चांगले गुण आहेत, ते चांगल्या गुणांना जर तुम्ही वाव दिली नाही, त्यांची तुम्ही वाहवाह केली नाही, किंवा त्यांची तुम्ही जर प्रशंसा केली नाही, तर तुम्ही हळूहळू तुमच्या आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे इन दिस फर्स्ट स्टांजा. म्हणजे जी पहिली पंक्ती आहे, त्या पहिली पंक्तीमध्ये आपल्याला हे या ठिकाणी कवी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजे या कवितेची जी फर्स्ट पंक्ती आहे, ती तुम्हाला या ठिकाणी समजली का? समजली नसेल तर तुम्हाला परत सांगायचं आहे, विचारायचं आहे मला, आणि त्याविषयी मी तुम्हाला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करेन. नाव नेक्स्ट सेकंड स्टांजा. when you kill your self esteem म्हणजे काय? आत्मप्रतिष्ठा किंवा आत्मगौरव, असाही त्याचा अर्थ होतो. सेल्फ इस्टीम म्हणजे काय?
किंवा सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःविषयीचा आदर असाही त्याचा एक अर्थ होतो. सेल्फ इस्टीम म्हणजे काय, आत्मप्रतिष्ठा किंवा आत्मगौरव किंवा स्वतःविषयीचा आदर मीन्स वॉट, सेल्फ इस्टीम. की वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, की जर तुम्हाला तुमच्या स्वतःविषयीचा जो आदर आहे तो आदर जर तुम्ही मारून टाकला, म्हणजेच या ठिकाणी की जो कवी आहे तो कवी आपल्याला आठवण करून देतोय की जर तुम्ही तुमच्या स्वतःविषयीचा जो आदर आहे त्या आदरला, सेल्फ इस्टीमला जर तुम्ही किल केलं, म्हणजेच ठार मारून टाकले, म्हणजेच या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो, द फिलिंग ऑफ बीइंग हॅपी विथ वन्स ओन कॅरेक्टर्स अँड ॲबिलिटीज. म्हणजेच हे या ठिकाणी कवी या ठिकाणी काय म्हणतोय की स्वतःविषयीच्या ज्या आनंदाच्या ज्या फिलिंग आहेत, ज्या भावना आहेत, त्या भावना आणि आपल्या स्वतःच्या पात्राविषयीची जी क्षमता आहेत त्या क्षमतांविषयीच्या ज्या सेल्फ इस्टीम्स आहेत, म्हणजे स्वतःविषयीचे जे आदर आहेत ते आदर जर तुम्ही किल करून टाकले, ठार मारून टाकलेत, तर तुम्ही हळूहळू आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही काय कराल, गमावून बसाल. की वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम म्हणजे प्रत्येकाने आपल्या स्वतःविषयीचा जो आदर आहे तो आदर आपण राखला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. आणि स्वतःविषयीचा जो आदर आहे आणि तो आदरच जर आपण किल करून टाकला, ठार मारून टाकला, तर आपण हळूहळू आनंदी भविष्याच्या ज्या आशा आहेत त्या आशा तुम्ही गमावून बसाल, असं या ठिकाणी कवी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. की वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, की तुम्ही स्वतःविषयीचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे, स्वतःविषयीचा जो आदर आहे तो आदर जर तुम्ही ठेवला नाही आणि त्याला जर तुम्ही ठार मारून टाकले, तर तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल, असं या ठिकाणी कवी सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. की वी डू नॉट लेट अदर्स टू हेल्प अस, then also we start dying slowly. की वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, की जेव्हा तुम्हाला एखादा व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येत असेल आणि त्याला जर तुम्ही मदत करू दिली नाही, की जेव्हा तुम्हाला एखादा व्यक्ती तुम्हाला मदतीची गरज आहे आणि त्यासाठी दुसरे व्यक्ती तुम्हाला मदतीसाठी येत असतील आणि त्यांना तुम्ही मदत करू दिली नाही, तर तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल, असं या ठिकाणी या दुसऱ्या स्टांजामध्ये कवी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. की वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, की जेव्हा दुसरे तुम्हाला मदत करण्यासाठी येतील आणि त्यांना जर तुम्हाला मदत करू दिली नाही, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. म्हणजेच या कवितेची ही जी दुसरी पंक्ती आहे ती दुसरी पंक्ती या ठिकाणी तुम्हाला समजली का, कळली का, अंडरस्टँडिंग झाली का, चांगल्या प्रकारे समजली का? जर समजली नसेल तर तुम्ही मला हमखास विचारा. त्याच्यानंतर थर्ड स्टांजा आपण बघूया या ठिकाणी. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स इन द पोएट्स व्ह्यू, म्हणजेच की जो कवी आहे त्या कवीच्या मतानुसार की इफ वन बिकम्स अ स्लेव वन्स हॅबिट, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स इन द पोएट्स व्ह्यू, कवीच्या मतानुसार की इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, स्लेव म्हणजे काय, गुलाम, हॅबिट म्हणजे काय, सवयी, हॅबिट मीन्स वॉट, सवय. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स म्हणजे सवयी, स्लेव म्हणजे काय, गुलाम किंवा दास असंही म्हणतो. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, तुम्ही जर तुमच्या सवयींचे गुलाम झालात. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, की तुम्ही जर तुमच्या सवयींचे गुलाम झालात, तर तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ म्हणजे काय,
मार्ग किंवा रस्ता, सेम म्हणजे सारखा, एव्हरीडे दर दिवशी. वॉकिंग म्हणजे काय, चालणे. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. तुम्ही जर दर दिवशी एकाच रस्त्याने, एकाच मार्गाने चालत राहिलात तर तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. तुम्ही जर दर दिवशी एकाच मार्गावर, एकाच पथावर, एकाच रस्त्यावर चालत राहिलात तर तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन म्हणजे काय, दैनंदिनी असंही आपण म्हणतो, किंवा नित्यक्रम. रुटीन, चेंज म्हणजे काय, बदलणे. रुटीन म्हणजे नित्यक्रम. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही जर तुमचा जो नित्यक्रम आहे, तुमचा जो दैनंदिनी आहे, तो जर तुम्ही चेंज केला नाही, म्हणजेच बदलला नाही, तर तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, विअर म्हणजे काय, परिधान करणे. विअर मीन्स व्हॉट, अंगावर घालणे किंवा चांगल्या स्थितीत राहणे, असाही त्याचा एक अर्थ होतो. विअर म्हणजे काय, अंगावर कपडे घालणे किंवा चांगल्या स्थितीत राहणे. विअर किंवा परिधान करणे, असाही त्याचा अर्थ होतो. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, की जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे रंग आहेत, जे कलर आहेत, जे वर्ण आहेत, ते वर्ण जर तुम्ही परिधान केले नाहीत तर तुम्ही हळूहळू आनंदी भविष्याच्या ज्या आशा आहेत, ज्या अपेक्षा आहेत किंवा ज्या इच्छा आहेत, त्या इच्छा तुम्ही गमावून बसाल. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, जर तुम्ही चांगल्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न केला नाही तर तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. किंवा यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. इफ यू डू नॉट स्पीक म्हणजे बोलणे. यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, की तुम्ही अनोळखी व्यक्तींशी, अपरिचित व्यक्तींशी, अनोळखी व्यक्तींशी किंवा ज्या लोकांना तुम्ही ओळखत नाहीत, अशा व्यक्तींशी जर तुम्ही बोलला नाहीत, अशा व्यक्तींशी जर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला नाही तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. असं या ठिकाणी या कवितेची जी थर्ड पंक्ती आहे, थर्ड स्टांजा आहे, याच्या माध्यमातून कवी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. खरं बघायला जर गेलो तर अपरिचित ज्या अनोळखी लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला पाहिजे, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे, आपण स्पीक केलं पाहिजे. असंच या ठिकाणी या कवितेची जी तिसरी पंक्ती आहे, या तिसऱ्या पंक्तीच्या माध्यमातून कवी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. बघा की इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, की तुम्ही जर तुमच्या सवयींचे गुलाम झालात तर तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. की दर दिवशी तुम्ही एकाच रस्त्याने, एकाच मार्गावर चालत राहिलात तर तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या आशा आहेत, ज्या इच्छा आहेत, त्या इच्छा तुम्ही गमावून बसाल. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही जर तुमचा जो नित्यक्रम आहे तो नित्यक्रम बदलला नाही तर तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या आशा आहेत त्या आशा तुम्ही गमावून बसाल. तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे रंग परिधान केले नाहीत तरी देखील तुम्ही आनंदी भविष्याच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही गमावून बसाल. किंवा यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, किंवा ज्या लोकांना तुम्ही ओळखत नाहीत आणि अशा लोकांशी जर तुम्ही बोलला नाहीत तरी देखील तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही गमावून बसाल. यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, म्हणजे ज्या लोकांना, ज्या व्यक्तींना, ज्या माणसांना तुम्ही ओळखत नाहीत त्यांच्याशी जर तुम्ही बोलला नाहीत,
त्यांच्याशी जर तुम्ही बोलला नाहीत तरी देखील तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहेत, ज्या इच्छा आहेत, त्या इच्छा तुम्ही गमावून बसाल. असं या ठिकाणी की जो कवी आहे तो कवीच्या व्ह्यूनुसार, कवीच्या मतानुसार या तिसऱ्या पंक्तीमध्ये आपण माहिती जाणून घेतली. उर्वरित जे रिमेनिंग 2 स्टांजाज आहेत ते आपण पुढच्या पिरियडला, पुढच्या तासिकेला याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सुरुवातीचे जे 3 स्टांजाज आहेत, पहिले 3 पंक्ती आहेत, त्याविषयी जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला हमखास विचारू शकतात. बघा, आपण येत्या शनिवारी 74वा स्वातंत्र्य दिन, इंडिपेंडन्स डे आपण सेलिब्रेट करीत आहोत आणि त्यासाठी आपण एक उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे की स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये स्पीच म्हणजे भाषण लिहायचं आहे आणि भाषण लिहिल्यानंतर त्याची तुम्हाला तयारी करायची आहे आणि तयारी केल्यानंतर 15 ऑगस्टला म्हणजेच शनिवारी तुम्हाला ती रेकॉर्डिंग करून आपल्या ग्रुपवर शेअर करायचं आहे. कारण ती वक्तृत्व स्पर्धा आहे आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्या पहिल्या 3 मुली येतील त्या मुलींना आपण योग्य असं योग्य असं बक्षीस देखील आपण देणार आहोत. म्हणून या ठिकाणी सर्व मुलींना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की जेवढ्या 10वीच्या मुली आहेत त्या सर्व 10वीच्या मुलींनी या कॉम्पिटिशनमध्ये, या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणे कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे, आवश्यक आहे. म्हणून सर्वांनीच या स्पर्धेमध्ये भाग घेणे आवश्यक आहे. तर पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्वांनीच भाग घ्या आणि या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासिकेला आपण जे रिमेनिंग 2 स्टांजाज आहेत याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.